नमस्कार. काल दूरचित्रवाहिन्या बघताना संध्याकाळच्या वेळेला काही ठळक बातम्या होत्या. म्हणजे ठळक बातम्याच्या सुरुवातीला देतात बुलेटिन सुरू होण्याच्या पूर्वी त्या ठळक बातम्या बघितल्या आणि त्यातल्या 3 बातम्यांनी जरासं हसू आलं आणि स्थितीचं म्हणजे वेगळीच काय स्थिती आहे याचा अंदाज येऊ लागला. बातम्या 3 होत्या. 1, कोल्हापूरमधून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात, मराठा समाज उद्या करणार एल्गार. दुसरी बातमी होती, आंदोलन कशाला, चर्चा करायला पुढे या, अजित पवारांचं आव्हान. तिसरी बातमी होती, ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ उतरणार रस्त्यावर, आंदोलनाची तयारी. या 3 बातम्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि वाटलं की हे आंदोलन चालू आहे की राजकारण. मराठा आरक्षणावर आंदोलन करणारी 2 खासदार आहेत राज्यसभेतली. 1 छत्रपती उदयनराजे भोसले आणि 2 युवराज संभाजीराजे भोसले. या दोघा संसद सदस्यांनी, राज्यसभा सदस्यांनी आता एकत्र येऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीवरही दबाव टाकणारी आंदोलनं सुरुवात करायचं ठरवलं. 2 विरोधी पक्षाचे खासदार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच सरकार, म्हणजे अजित पवार सरकार असं आपण मानूया, म्हणजे सरकार असं आव्हान करतं की आंदोलन कशाला करताय, चर्चेसाठी या. म्हणजे सरकारची भूमिका, राज्य सरकारची भूमिका चर्चा करावी अशी आहे विरोधी पक्षांच्या खासदारासोबत, आणि यातून काही मार्ग निघतो का हे तपासण्यासाठी अजित पवारांनी हे आव्हान केलं. आता 2 बातम्या लागून बऱ्या वाटल्या, पण तिसरी बातमी होती छगन भुजबळ ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाच्या भूमिकेत. मुळात जेव्हा ओबीसीचं आरक्षण पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात रद्द झालं, त्यानंतर रिव्ह्यू याचिका फेटाळली गेली आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तेव्हा सत्ताधारी पक्षातला एकही ओबीसी नेता याबाबत आपली भूमिका घेऊन समोर आला नाही. पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली ते पंकजा मुंडे यांनी. त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन हे राजकारण मिळालं नाही तर भविष्यात निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आणि पुढे 3 जून रोजी गोपीनाथ गडावर त्यांनी या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. कोरोनाचा प्रभाव ओसरताच आपण जिल्ह्यात जाऊन याबाबत आंदोलन उभं करणार आहोत असं सांगितलं आणि आपल्याला आता शिवाजी पार्क सुद्धा भरवायचा आहे असं सांगितलं. वज्रमूठ घेऊन पुढे येण्याची भाषा पंकजा मुंडे यांनी करताच अनेक राजकीय पक्षातल्या ओबीसी नेत्यांना जाग आली आणि त्यांनी देखील या संदर्भात अराजकीय व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, अशा आंदोलनामध्ये अराजकीय व्यासपीठाचीच आवश्यकता असते, कारण राजकीय व्यासपीठावरून पक्षाकडे क्रेडिट जाण्याची किंवा डिस्क्रेडिट जाण्याची जास्त शक्यता असते. असं करण्यापेक्षा अराजकीय आंदोलन उभं करणं जास्त हिताचं असतं, ते करावं. त्यात पंकजा मुंडे सहभागी होतील, भुजबळांनी सहभागी व्हावं, वडेट्टीवारांनी सहभागी व्हावं, अन्य जातीच्या सगळ्या जाणकारांनी सहभागी व्हावं, सगळ्यांनी सहभागी व्हावं. या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा विरोधी पक्षाचे 2 खासदार आंदोलनाची भूमिका घेतात तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी अजित पवार पुढे येतात, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी छगन भुजबळ जेव्हा आंदोलन करायच्या भूमिकेत उतरतात तेव्हा मात्र अजित पवार या विषयावर अवाक्षरही काढत नाहीत. का? मराठा आरक्षणाशी चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातल्या संसद सदस्यांना बोलण्याची इच्छा अजित पवारांना होते, पण छगन भुजबळांशी बोलण्याची इच्छा मात्र अजित पवारांना होत नाही. छगन भुजबळांशी ते बोलू शकत नाहीत. छगन भुजबळांना त्यांना बोलता येणार नाही की ओबीसीनी आंदोलनात उतरावंच अशी सरकारची अपेक्षा आहे. मुळात या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नावर कोणाचंही आरक्षण न उडता, कोणाचंही आरक्षण न वाया जाता त्या सगळ्यांना ती संधी मिळायला हवी, यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. पण असे प्रयत्न करण्यापेक्षा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेलं आंदोलन थांबवावं आणि आपल्या मंत्र्याला मात्र उतरू द्यावं अशी भूमिका घेतली जाते आहे का? बरं, ओबीसीसाठी केल्या जाणाऱ्या आरक्षणात छगन भुजबळांची भूमिका स्पष्ट आहे की संदिग्ध आहे? ते संशयाच्या म्हणण्यापेक्षा ते गोंधळाच्या स्थितीमध्ये आहेत का? गोंधळलेल्या अवस्थेत म्हणजे विरोध कुणाला करायचा आहे, आंदोलन कुणाविरुद्ध करायचं आहे? न्यायालयाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध, राज्यातल्या सरकारच्या विरुद्ध की केंद्रातल्या सरकारच्या विरुद्ध? कुणाविरुद्ध आंदोलन करायचं आहे हे भुजबळांना स्पष्ट झालंय का?
आणि झालं असेल तर भुजबळ हे आंदोलन एकटं करणार आहेत की ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन करणार आहेत, एका जातीला धरून करणार आहेत की ओबीसी या समग्र समूहाला धरून करणार आहेत. कारण आरक्षण रद्द झालंय ते कोणा एका जातीचं नव्हे, ओबीसी नावाच्या घटकाचं रद्द झालेलं आहे, प्रवर्गाचं रद्द झालेलं आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या जाती येतात. या सगळ्या जातींना समाविष्ट करून म्हणजे भटक्या, विमुक्त जाती, जमाती जे काही सगळं आहे त्या सगळ्यांना घेऊन हे आंदोलन करावं लागणार आहे. आणि या सगळ्या आंदोलनात भुजबळांनी उतरायचं ठरवलंय तर अन्य नेत्यांना सोबत घेतलेलं आहे का, त्यांच्या मंत्रिपदाचं काय? आणि भुजबळ आंदोलन करतायत तेव्हा त्यांच्यासोबत चर्चा करण्याची भूमिका अजित पवारांना घ्यावी वाटत नाहीये का? हे साधे साधे काही प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं मिळायला हवी. खरं तर मराठा आरक्षण मिळावं त्यासाठी आंदोलन होऊ नये अशी अपेक्षा असेल तर सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यांचे अधिकार काढलेले नाही आहेत. राज्य या संबंधीची काही भूमिका घेत आहे का? केंद्राला यात भूमिका घेऊन निर्णय घेण्यामध्ये काय अडचण आहे? म्हणजे केंद्रानं मराठा आरक्षणासंबंधी भूमिका घेतली तर जाट, राजपूत या सगळ्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे का? म्हणून केंद्राची अडचण होते आहे का? हेही तपासलं पाहिजे. राज्य जर योग्य कायदा करून योग्य भूमिका कोर्टासमोर मांडून, गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टासमोर मांडून त्याचं भाषांतर करून, जे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलंय की हा अहवाल द्यावा, हे मागावं, त्या कुंभकोणींनी घोळ केला असं देखील काही लोकांचा आरोप आहे. तर हे जर खरंच असेल तर यातल्या त्रुटी दूर करून पुन्हा एकदा हा कायदा नव्यानं मांडून जो कोर्टात टिकेल अशा स्वरूपाचा करता येणं शक्य आहे का? बरं, याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे या आधीच्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ किंवा वसतिगृह किंवा वेगवेगळे कर्ज स्वरूपामध्ये देणं, कौशल्य विकास करणं यासाठीची जी योजना आखली होती त्या योजनांचं काय झालंय? त्यांना काही फंड्स दिला गेलाय का? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची अवस्था लगेच वाईट का झाली? का ते बरखास्त केलं गेलं संचालक मंडळ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजित पवार देणार आहेत का? की फक्त चर्चा करू, आंदोलन नको अशी भूमिका घेणार आहेत? आणि ही आंदोलन नको, चर्चा करू वाली भूमिका सुद्धा फक्त मराठा आरक्षणाच्या विषयात का अशी चर्चा आणि असा मार्ग काढणं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत का घडू नये? खरं तर हे सगळंच मुळात गूढ आणि अद्भुत अशा स्वरूपाचं आहे. वेळ काढू धोरण राबवल्या जातं आहे. यातला निष्कर्ष आणि निर्णय करायचा असेल तर हा वेळ काढूपणा सोडून देऊन सरकारने या स्वरूपाची कृती करणं आवश्यक आहे. मुळात आरक्षण मिळावं यासाठीची ठोस पावलं सरकार उचलतंय का हा प्रश्न सगळ्यांनाच विचारला पाहिजे आणि सरकारने देखील याचं उत्तर दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.